या कोरेगावमध्ये मथुरचा इतिहास आहे का या मथुरने सलग 2 वर्ष माझ्या कपाळावर गुलाल लावला। तिसरा वर्ष जो होता आताचा बरोबरीने सामना उतरला। काही नियमावली आहेत, नियमावलीच्या नुसार दोन्ही गाड्यांचं चिठ्ठी उडवली। त्या चिठ्ठीच्या माध्यमातून चिठ्ठी त्यांच्या नावाने निघाली म्हणून आज ते पळतायत इथे। त्यांना पळायची संधी भेटली, पण किरण आप्पा माझे मित्र होते। किरण आप्पांनी थोडीशी आम्हाला पळायची इथे संधी दिली असती, कारण की इथे आमचा तिसरा वर्ष होता या वर्षाच्या टायमाला। तर किरण आप्पांचं हे गाव आहे, म्हणजे त्या गावासाठी आमचा इथे मान सन्मान ठेवला असता मुंबईकरांचा। दोन्ही बैल मुंबईचे होते। 6 वर्ष आम्ही आतापर्यंत एकमेकाच्या ऑपोजिशन मध्ये लढत होतो मुंबईला। ते दोन्ही पहिरेकरी आज आम्ही 6 वर्षानंतर एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर आज मथुरची हॅट्रिक होती। पण काही हरकत नाही, जे देवाला मान्य ते देवाच्या मान्यानुसार जो बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला जे निकाल दिलाय त्या निकालाच्या वतीने जे पण निकाल आम्हाला दिला त्या निकालाचा आम्ही मान्य केलं आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी नक्कीच चांगला पैरा करून येईल आणि 4थ्या वर्षाचा गुलाल घेऊन नक्कीच जाईल इथून। जय श्रीराम, जय शिवराय।